रातच्याच दिवशी मंगल दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली। या दिवशी थोरमाता जिजाऊंच्या पोटी दीन दलितांचा कैवारी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला। आज प्रत्येक इथे उपस्थितांच्या मनात हीच भावना आहे। सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना देखील पाझर फुटेल आणि डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, अशी अनेक विश्लेषणं आपल्या महाराजांना लावली तरी ती कमीच असणार आहेत। आज देशभरात हाच उत्साह प्रत्येकाच्या मनामनात पाहायला मिळतोय। अनेक कार्यक्रमांचं देशभरात राज्यभरात आयोजन करण्यात आलंय। सध्याची ही दृश्य आपण शिवनेरीवरची पाहतोय। उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलिसांकडून आता शिवरायांना मानवंदना देण्यात आलेली आहे। अनेक मर्दानी खेळांचं देखील या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलेलं आहे। तर किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांकडून जोरदार सध्या घोषणाबाजी सुरू आहे। संपूर्ण परिसर हा जय भवानी जय शिवाजी या भावनेनं दुमदुमू लागलेला आहे। शिवाजी महाराज हे फक्त राजेच नव्हते तर एक युगपुरुष होते। त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त तर केलाच आणि नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानलं, शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केलं। संपूर्ण आयुष्य हे प्रजेच्या कल्याणासाठी वाहिलेलं आहे आणि आज त्यांच्याच विचारांवर सर्वच जण चालण्याचा प्रयत्न करतायत। किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला, सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या आज विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या शिवजन्मोत्सवाचं शिवनेरीवर आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांसारख्या अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। शासन दरबारी गेली अनेक वर्ष मराठा सेवा संघ आणि त्यांचे पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून संबंध जगभरामध्ये सर्व शिवभक्तांना शिवजयंती साजरी करण्यामध्ये यावी यासाठी 19 फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यामध्ये मराठा सेवा संघ यांनी यश संपादन केलेलं आहे आणि त्यांच्याच विचारपीठावरून आज आपल्या राज्याचे मंत्री महोदय संबंध जगभरामध्ये संपन्न होणारी शिवजयंती त्यानिमित्तानं सर्व शिवभक्तांना शिवसंदेश देण्यासाठी विचार मंचावरती काही क्षणातच उपस्थित होत आहे। एक शक्ती हे फक्त नाव घेतलं तरी आपली मान सर्वांची गर्वाने उंचवते आणि छाती अभिमानाने भरून येते। डोळ्यांमध्ये एक वेगळीच आग संचारते आणि एवढंच नाही तर छत्रपतींच्या स्मरणाने मोठमोठी आव्हानं देखील लहान वाटू लागतात। आज सगळ्यांचे चेहरे आपण जर पाहिले तर प्रत्येकाच्या चेहऱ्यात ही एक वेगळीच डोळ्यात आग आपण पाहू शकतोय। अनेक दुश्मनांना जमीनदोस्त करणाऱ्या या मर्द मावळ्यांचे आपण वंशज आहोत आणि याचा सर्वांनाच आपल्याला अभिमान आहे। आणि या छत्रपतींना आज मानवंदना देण्यासाठी अनेक शिवप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत। किल्ले शिवनेरीवर जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय तुफान गर्दी सध्या शिवनेरीवर पाहायला मिळते, काय सांगाल? आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म सोहळा आणि या जयंती सोहळ्याला शिवप्रेमींची मोठी गर्दी आपल्याला किल्ले शिवनेरीवरती पाहायला मिळते। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबतच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या हस्ते ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं त्यांच्या हातून पाळणा म्हटला गेला। या ठिकाणी स्थानिक ज्या काही 5 महिला होत्या त्यांनी सुद्धा या पाळण्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यानंतर पोलिसांकडून देखील या ठिकाणी सलामी देण्यात आलेली आहे। आणि आता आपण पाहू शकतो जे मर्दानी खेळ आहेत त्याची आता सुरुवात होणार आहे आणि ते बघण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी बसलेच आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात आता या मर्दानी खेळाला सुरुवात होईल। मर्दानी खेळामध्ये राज्यभरातून नव्हे तर ज्या पद्धतीने सर्व जे तरुण आहेत ते सगळे या मर्दानी खेळाच्या याच्यात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मर्दानी खेळ देखील आता सुरू झालेले आहेत। आणि त्यानंतर अभिवादन सभा ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केली जात असते, ती सुद्धा या ठिकाणी
सभा पार पडणार आहे। या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा गौरव, त्यासोबतच काही मान्यवरांचा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा मान्यवरांचा सत्कार देखील केला जाणार आहे। नक्कीच. असा हा एकूण मोठ्या नक्कीच, उत्साह योगेश.